नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजवर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचे स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय लिंक आणि या धड्याचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. पहिला आपण बघणार आहे लिंग यांची परिभाषा. पुरुष या स्त्री जाति का बोध कराने वाले शब्द को लिंग कहते हैं. खालती काही वाक्य दिलेलं आहे ते बघून घ्या. पहिला, मोर नाच रहा है और मोरनी नाच रही है. दूसरा, घोड़ा दौड़ रहा है और घोड़ी दौड़ रही है. तीसरा, लड़का पुस्तक पढ़ रहा है और लड़की पुस्तक पढ़ रही थी. चौथा, माली पौधा लगा रहा है और मालिन फूल तोड़ रही है. पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. लिंग यांची परिभाषा. पुरुष या स्त्री जाती का बोध कराने वाले शब्द को लिंग कहते हैं. पुरुष किंवा जाती यांचा बोध करणाऱ्या शब्दाला आपण लिंग असंही म्हणतो. खालती काही वाक्य दिलेलं आहे ते नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. मोर नाच रहा है और मोरनी नाच रही है. मोर नाचत आहे किंवा मोरनी नाच रही है. घोडा दौड़ रहा है, घोड़ी दौड़ रही है. घोडा दौड़त आहे आणि घोडी पण दौड़त आहे. लड़का पुस्तक पढ़ रहा है और लड़की पुस्तक पढ़ रही थी. लड़का पुस्तक वाचत आहे आणि मुलगी पुस्तक वाचत आहे. माली पौधा लगा रहा है, मालिन फूल तोड़ रही है. माली जे आहे ते पौधा लावत आहे आणि मालिन जे आहे ते फूल तोडत आहे. तर याप्रमाणे इथे असं दिलेले आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. ऊपर दिए गए वाक्यों को रेखांकित शब्दों को दो वर्गों में बांटा जा सकता है. वरती काही वाक्य दिलेले आहे त्या रेखांकित शब्दाला दोन वर्गातून वाटत आहे. जसं पहिलं मोर, घोडा, लडका, माली. काय आहे? मोर, घोडा, लडका, माली. आणि दुसरा मोरनी, घोडी, लडकी, मालिन. तर याबद्दल इथे पुरुष आणि इथे मोरनी बद्दल परिवर्तन होऊन पुरुष किंवा स्त्रीमध्ये परिवर्तन होऊन जात आहे. अवर्ग की संज्ञा पुरुष जाति को सूचित करती है. जे अवर्ग आहे ते संज्ञा पुरुष जातीला सूचित केलेले जात आहे आणि ब वर्गची जी संज्ञा आहे ते स्त्री जातीला सूचित केलेले जात आहे. कळलं? हो. हिंदी भाषा में लिंग के दो प्रकार होते. हिंदी भाषातून लिंग यांचा दोन प्रकार दिलेले आहे. हिंदी भाषातून लिंग यांचा दोन प्रकार दिलेला आहे. पहिला पुल्लिंग आणि दुसरा आहे तुमच्या स्त्रीलिंग. पहिला आहे पुल्लिंग आणि दुसरा काय आहे तुमच्या स्त्रीलिंग आहे. तर चला बघूया यामध्ये काय होणार किंवा काय आहेत. बघा, पहिला आहे तुमच्या समोर पुल्लिंग. पुल्लिंग जो संज्ञा शब्द पुरुष जाति का बोध कराते हैं. पुल्लिंग काय आहे? जे संज्ञा शब्द पुरुष जातीचा बोध करून देत आहे त्यांना आपण पुल्लिंग असं म्हणतो. जसं पिता, शेर, पुत्र आदी. आता आपण पाहणार आहे दुसरा स्त्रीलिंग. जे संज्ञा शब्द स्त्री जातीचा बोध करून देत आहे त्यांना आपण स्त्रीलिंग असंही म्हणतो. जसं माता, शेरनी, पुत्री आदी. तर हा झाला आपला पुल्लिंग आणि स्त्रीलिंग यांची परिभाषा. याबद्दल तुम्हाला कोणताही असा प्रश्न आहे जे नाही समजत आहे? नाही. तर चला अजून बघून घ्या. इथे कुछ महत्वपूर्ण शब्दों के लिंग. इथे काही महत्वपूर्ण शब्दाचा लिंग दिलेले आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्या. हे पुल्लिंग शब्द आहे. हा कोणता शब्द आहे? पुल्लिंग शब्द आहे. बघा, बाल, मनुष्य, स्कूल, सफर, आनंद, मौसम, टिकट, पाने, आंसू, फर्ज, पान, गौरव, हस्ताक्षर, क्षण, नोट, दरवाजा, थप्पड़, समय, गमला, गुड़, व्यक्ति, पौधा, असर, लालच, कागज, दूध, आम, बाजार, घी, तेल आदी. तर हा काय झाला तुमचा पुल्लिंग शब्द. आता आपण पाहणार आहे स्त्रीलिंग शब्द. काय पाहणार आहे? स्त्रीलिंग शब्द पाहणार आहे. बघा, पतंग, मृत्यू, खुराक, ध्वनी, ध्येय, सेना, चांदी, शराब, दवा, आग, किरण, अग्नि, पोशाक, वायु, यात्रा, जिंदगी, हार, आत्मा, शपथ, महिमा, सास, जीत, संतान, आवाज, मौत, मेज, बाल्टी, कुर्सी, चीनी, पुस्तक, घास आदी. तर हा काय आहे? काही शब्द आहे जे लिंगचा पुल्लिंग आणि स्त्रीलिंगचा शब्द आहे. ते तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. बघा, इथे निर्जीव शब्दों के लिए लिंग की पहचान. निर्जीव शब्द जे आहे त्यांच्यासाठी लिंग यांची पहचान कसा आपण करू शकतो. जे निर्जीव शब्द आहे त्यांच्या लिंगाची पहचान आपण कसा करू शकतो. बघा, वाक्य में प्रयोग की गई क्रिया अथवा विशेषण को देखकर लिंग की पहचान आसानी से की जा सकती है.
नीटप्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी. वाक्याचे प्रयोग केलेले जात आहे त्याबद्दल क्रिया अथवा विशेषण यांचा बघून आपण लिंग यांचा परिचय करू शकता. तर कसं, चला बघून घ्या. जसं बघा, इथे पुल्लिंग दिलेलं आहे आणि इथे स्त्रीलिंग दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? इथे पुल्लिंग आणि इथे स्त्रीलिंग. पहिला, मैंने कल बुरा सपना देखा, झूठ बोलना बुरी बात है. दुसरा इथे, बडा दरवाजा बंद कर दो, छोटी खिडकी खोल दो. मोठा दरवाजा तुम्ही बंद करून घ्या, छोट्या खिडकी तुम्ही खोडून घ्या. मेरा काला कोट लाव, माझा काळा कोट घेऊन या. काली साडी माँ को दे दो, काली जी साडी आहे ते आईला देऊन घ्या. चावल पक रहा है, सब्जी पक रही है. चावल पकत आहे, सब्जी पकत आहे. गिलास गिर गया, थाली गिर गई. मैंने सेब खाया, तुमने जामुन खाई. संतरा खट्टा है, लीची मीठी है. बादल गरज रहे आणि वर्षा हो रही आहे. तर याबद्दल हा पुल्लिंग आणि स्त्रीलिंगच्या काही बातम्या आहेत, त्याबद्दल तुम्ही अजून जाणू शकता. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, भाग क में आय रेखांकित विशेषण अथवा क्रिया शब्द पुल्लिंग संज्ञाओं को सूचित कर रहे हैं और भाग ख में आय विशेषण अथवा क्रिया शब्द स्त्रीलिंग संज्ञाओं को सूचित कर रहे हैं. नीटप्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी. भाग क में येणारा रेखांकित विशेषण अथवा क्रिया शब्द पुल्लिंग संज्ञाला सूचित करत आहे. अजून भाग ख मध्ये विशेषण किंवा क्रिया शब्द स्त्रीलिंग संज्ञाला सूचित करत आहे. आता आपण बघणार आहे पुल्लिंग संज्ञा यांच्या म्हणजे स्त्रीलिंगच्या बनणारे नियम. आता आपण काय पाहणार आहे? पुल्लिंग संज्ञा याबद्दल स्त्रीलिंगच्या बनणारा नियम. बघा, पहिला, कुछ आकारण पुल्लिंग संज्ञा के अंत में अ का आ करने में स्त्रीलिंग बनते हैं. काही आकारण पुल्लिंग संज्ञा बद्दल अंत मध्ये अ चा आ येणारा स्त्रीलिंग बनत आहे. जसे छात्र का छात्रा, वृद्ध का वृद्धा, अनुज का अनुजा, शिष्य का शिष्या, सूत का सूता, चंचल का चंचला, आत्मज्ञ का आत्मज्ञा आणि प्रियचा प्रिया. तर याप्रमाणे दूसरा काय आहे ते तुम्ही बघून घ्या. कुछ आकारण पुल्लिंग संज्ञाओं के अंत में अ आ ई करने से स्त्रीलिंग बनते हैं. कसं प्रमाणे? नीट प्रमाणे ऐकून घ्या. दास्य दासी, पुत्रच्या पुत्री, हिरणच्या हिरणी, कबूतरच्या कबुतरी आणि सखाचा सखी, दादाचा दादी, नानाचा नाणी, युवकचा युवती. तर याप्रमाणे आकारांतची संख्या असा दिलेली आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, तीसरा, कुछ आकारण पुल्लिंग संज्ञा के अंत में अ का इन करने में स्त्रीलिंग बनते हैं. जसं सापच्या सापीन, नागचा नागिन, लुहारचा लुहारीन, सुनारच्या सुनारीन, कुंभारच्या कुंभारीन, माळीकचा मालकीन, कहारच्या कहरानीन, बागचा बागीन. याप्रमाणे चौथा, कुछ पुल्लिंग संज्ञाओं में नी प्रत्यय जोड़ने से स्त्रीलिंग बनते. काही पुल्लिंग संज्ञाबद्दल आपल्याला नी प्रत्यय जोडून स्त्रीलिंग बनवत आहे. जसे शेरचं शेरणी, सिंहच्या सिंहणी, उटच्या उटणी, मोरच्या मोरणी, भिलच्या भिलणी, चोरचा चोरणी आणि रिक्षा रिक्षणी आणि जाटचा जाटणी. तर याप्रमाणे अजून पाचवा काय आहे बघून घ्या. कुछ आकारण पुल्लिंग संज्ञा में अन्य प्रत्यय जोड़ने से स्त्रीलिंग बनते हैं. काही आकारण पुल्लिंग मध्ये येणाऱ्या मध्ये प्रत्यय जोडून स्त्रीलिंग बनत आहे. कशाप्रमाणे बघून घ्या. जसे जेठच्या जेठानी, देवरच्या देवरानी, नौकरच्या नौकरानी, सेठच्या सेठानी आणि हिंदूच्या हिंदुआनी, मेहतरच्या मेहतरानी, मुघलच्या मुघलानी आणि चौधरीचा चौधरानी. तर याबद्दल असंही दिलेले आहे. अजून काय आहे बघून घ्या. बघा, सहावा, कुछ पुल्लिंग संज्ञाओं के अंत में अ और आ को इया करने से स्त्रीलिंग बनते हैं. जसे बूढ़ा का बुढ़िया, लोटा का लुटिया, चूहा का चूहिया, गुड्डा का गुडिया, चिड़ा का चिड़िया, डिब्बे का डिब्बिया, बंदर का बंदरिया आणि बेट्याचा बिटिया. तर याप्रमाणे अ चा अ बघणार. कुछ पुल्लिंग संज्ञाओं के अंत में अक का इका करने में स्त्रीलिंग बनते हैं. आता काही पुल्लिंग संज्ञा अंत म्हणजे अकचा इका जोडून काही स्त्रीलिंग बनवत आहे. बघा, शिक्षकचा शिक्षिका, गायकच्या गायिका, सेवकच्या सेविका, लेखकचा लेखिका, दर्शकचा दर्शिका आणि नायकचा नायिका, पाठकचा पाठिका आणि बाळकचा बालिका. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. आता आपण आठवा बघणार आहे. कुछ पुल्लिंग संज्ञाओं के अंत में मान और वाहन का क्रमशः मति और वर्ती करने में स्त्रीलिंग बनते हैं. जसं श्रीमानच्या श्रीमती, बुद्धिमानच्या बुद्धिमती, आयुष्मानच्या आयुष्मती आणि गुणवानच्या गुणवती, दयावानच्या दयावती, बलवानच्या बलवती, ज्ञानवानच्या ज्ञानवती आणि धनवानचा धन्यवती.
तर याप्रमाणे काही पुल्लिंग संज्ञा असंही होऊन जात आहे. 9वां, कुछ पुल्लिंग संज्ञाओं के अंत में अ और ई का इनी या इणी करने में स्त्रीलिंग बनते हैं। जैसे हंस का हंसनी, हाथी का हथनी, स्वामी का स्वामिनी, तपस्वी का तपस्विनी, एकाकी का एकांकिनी, अभिमानी का अभिमानी, हितकारी का हितकारिणी. तर याबद्दल असंही पुल्लिंग जे अंतमध्ये अ का ई जोडून इनी करणार आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपण यांची परिभाषा पाहिले, लिंग यांची परिभाषा पाहिले, त्यांचे काही प्रकार पाहिले आणि कशाप्रमाणे त्यांचे परिवर्तन होऊन जात आहे, हे पण पाहिले आपण. या परिवर्तनबद्दल आपल्याला जे स्त्रीलिंग आहे त्यांचा पुल्लिंगमध्ये कसं होऊन जात आहे आणि पुल्लिंगच्या स्त्रीलिंगमध्ये कसं परिवर्तन होऊन जात आहे, हे आम्ही पाहिलेले आहे. आणि याबद्दल मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे, मी जेव्हा जेव्हा तुम्हाला नाही कळणार किंवा नाही समजणार आहे, तेव्हा तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. कारण की जे हा जो लिंग आहे त्याच्याबद्दलही तुम्ही हा करते की तुम्हाला कोणाबरोबर कोणता मात्रा द्यायचा आहे किंवा कोणाबरोबर काय लिहायचं आहे, हा सगळं तुम्हाला इथून बघणार आहे किंवा कळणार आहे. कळलं? हो. धन्यवाद.